पेट्रोल दरात ₹1.5 कपातीची शक्यता, तेल कंपन्यांचे संकेत. तर वाढीव भाड्यासाठी टॅक्सी चालक रविवारपासून संपावर. पुरावे जळाल्यानेच अजित पवारांचा राजीनामा, उद्धव ठाकरेंचा सनसनाटी आरोप. केंद्रीय कॅबिनेटची आज बैठक, पेन्शन, इन्शुरन्स आणि 12व्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्याला मान्यता मिळण्याची शक्यता. T20 रँकिंगमध्ये टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर, कोहलीची ही विराट झेप. पेट्रोलचे दर ₹1.60 घसरण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचं मूल्य वधारल्यामुळे पेट्रोल दरात कपात करण्याचे संकेत तेल कंपन्यांनी दिलेत. त्यामुळे नुकत्याच झालेल्या इंधन दरवाढीच्या भडक्यातून वाहनधारकांची थोड्याफार प्रमाणात का होईना सुटका होणार आहे. मात्र दुसरीकडे टॅक्सी प्रवाशांसाठी बॅड न्यूज आहे. कारण येत्या रविवारपासून टॅक्सी चालक किमान वाढीव भाड्यासाठी बेमुदत संपावर जाणार आहेत. मंत्रालयातील फाईल जळाल्यामुळेच अजित पवारांनी राजीनामा देण्याचं धाडस केलं, असा सनसनाटी आरोप केलेला आहे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कामगार मैदानामध्ये मेळावा घेण्यात आला. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट मीटिंग होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बुधवारी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कॅबिनेट बैठकीसंबंधी रणनीती ठरवल्याची शक्यता आहे. केंद्रीय कॅबिनेटची आज संध्याकाळी बैठक होणार आहे. आजच्या बैठकीमध्ये पेन्शन, इन्शुरन्स बिलावरती चर्चा होणार आहे. रिटेल एफडीआयच्या निर्णयावरून वातावरण गरम असतानाच आज विमा क्षेत्रातही परकीय गुंतवणूक वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो. याशिवाय आजच्या बैठकीमध्ये 12व्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यालाही मान्यता दिली जाऊ शकते. 2020 विश्वचषकातून टीम इंडियाचं पॅकअप झालंय. मात्र आयसीसीच्या 2020 रँकिंगमध्ये टीम इंडियाने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दुसरीकडे युवा फलंदाज विराट कोहलीने 9 स्थानांनी उडी मारली आहे. त्याने क्रमवारीमध्ये 10वं स्थान पटकावलंय.